मित्रांनो, जर 12 वर्षांपूर्वी जत्रेत तिच्या पालकांपासून विभक्त झालेली 6 वर्षांची निष्पाप मुलगी अचानक परत आली तर काय होईल? त्याबद्दल विचार करूनच आपल्या पाठीचा थरकाप उडतो। तिचे पालक असंख्य मंदिरांना भेट देत होते आणि तिच्या शोधात प्रार्थना करत होते, पण वेळ थांबल्यासारखा वाटत होता आणि हळूहळू आशा धुसर होऊ लागल्या होत्या। मग 12 वर्षांनंतर नशिबाने एक वळण घेतले। तीच हरवलेली मुलगी फुटपाथवर चहा विकताना दिसली। वडिलांचे हृदय लगेच थरथर कापले, त्यांचे हृदय धडधडले। तिला पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। चहाचा कप त्यांच्याकडे वाढवला तेव्हा ते स्तब्ध झाले। जत्रेतून जाताना ज्या मुलीने एकदा बोट धरले होते तिचा निष्पाप चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर तरळला। ते जखम, ते छोटेसे हास्य, सर्व काही त्यांच्या आठवणीत भरून आले। त्या क्षणी जणू 12 वर्षांचे दुःख आणि प्रेम एकत्र आले। मित्रांनो, त्या जत्रेत असे काय घडले ज्यामुळे या लहान मुलीचे आणि तिच्या पालकांचे जीवन पूर्णपणे बदलले? आणि कसे? 12 वर्षांनंतरही वडिलांनी आपल्या मुलीला पाहताच ओळखले। आणि पुढे काय होते आम्हाला कळण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्हाला ही कहाणी खोलवर जाणवत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी प्रत्येक कहाणी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून हे दुःख आणि सत्य प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचेल। आणि आतापर्यंत या कथेने तुम्हाला किती स्पर्श केला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, ही कहाणी सुमारे 12 वर्षांपूर्वी सुरू होते जेव्हा रमेश, एक करोडपती, त्याची पत्नी सुनीता आणि त्यांची लाडकी 6 वर्षांची मुलगी राधा यांच्यासोबत जीवनातील प्रत्येक सुखसोयींचा आनंद घेत होता। कठोर परिश्रम आणि समर्पणाने रमेश अशा स्थितीत पोहोचला होता जिथे संपत्तीची कमतरता नव्हती। एक विस्तीर्ण बंगला, चमकदार गाड्या, नोकरचाकर आणि व्यवसायाची झलक हे त्यांच्या आयुष्यात सर्व काही होते। पण या सर्वांपेक्षा त्यांच्या आयुष्यातील खरा खजिना त्यांचे कुटुंब होते। सुनीता एक सुसंस्कृत आणि साधी स्त्री होती। करोडपतीची पत्नी असूनही तिच्यात अभिमान किंवा ढोंग नव्हते। दररोज सकाळी ती घराच्या मंदिरात दिवा लावायची आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची। तिचा असा विश्वास होता की खरी संपत्ती म्हणजे प्रियजनांचे हास्य आणि प्रेम। आणि मग कथेतील सर्वात प्रिय पात्र राधा आली। फक्त 6 वर्षांची असताना या लहान देवदूताने घराला स्वर्गात रूपांतरित केले होते। तिचे निष्पाप डोळे, गोड शब्द आणि बुलबुलासारखे हास्य घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश टाकत होते। सकाळी उठताच तिचे हास्य त्यांच्या पालकांचा थकवा कमी करत असे। रमेश कितीही व्यस्त असला तरी राधाला त्याच्या मिठीत घेऊन खेळण्यासाठी वेळ काढायला तो विसरत नव्हता। राधालाही तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते। दररोज रात्री झोपण्यापूर्वी ती त्याच्या मांडीवर डोके ठेवून म्हणत असे, बाबा, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील आहात। हे ऐकून रमेशचे डोळे अभिमानाने चमकत असत। सुनीता जवळ उभी राहून हसत असे आणि त्यांना इतके प्रेमळ कुटुंब दिल्याबद्दल देवाचे आभार मानत असे। त्यावेळी त्यांचे जीवन साधे आणि संतुलित होते। लाखोंची संपत्ती असूनही ते दिखाऊपणाचे जीवन जगत नव्हते। त्यांच्यासाठी आनंदाची व्याख्या म्हणजे सकाळी एकत्र बसून नाश्ता करणे, संध्याकाळी कुटुंबासोबत गप्पा मारणे आणि त्यांच्या लहान मुलीच्या निरागस गोष्टींवर हसणे। त्यांच्या घरात प्रत्येक दिवस एखाद्या उत्सवासारखा वाटत असे। काळजी नाही, दुःख नाही, फक्त प्रेम, आपुलकी आणि आनंदाने भरलेले जग। मित्रांनो, दरवर्षी त्या शहरात एक मोठा मेळा भरत असे जिथे दूरदूरून लोक येत असत। रंगीबेरंगी दुकाने, झुले, मिठाई, खेळणी आणि गर्दीच्या गर्दीने संपूर्ण शहर चैतन्यमय होते। राधानेही ऐकले होते की यावर्षीचा मेळा आणखी भव्य होणार आहे। तिचे छोटे डोळे चमकले आणि ती तिच्या वडिलांना, रमेशला, बाबा, आपणही जत्रेत जाऊ। मला झुलायचे आहे, फुगे, मला ते घ्यायचे आहे। पण रमेश, जो नेहमीच आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा, यावेळी थोडा कडक झाला। राधाच्या डोक्यावर थाप मारत तो म्हणाला, नाही प्रिये, जत्रा खूप गर्दीची जागा आहे। तिथे हरवण्याची भीती आहे। तू एक लहान मुलगी आहेस। आता तू तिथे जाणे योग्य नाहीस। त्याच्या आवाजात काळजी स्पष्टपणे दिसून येत होती। राधाचा निरागस चेहरा पडला। तिचे मोठे डोळे अश्रूंनी भरले। ती ओरडत तिच्या आई सुनीताकडे धावली। सुनीता तिला आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने शांत करत होती। रडत राधा तिच्या आईला म्हणाली, आई, कृपया पप्पांना पटवून द्या। मी खूप छान राहीन, जरी ते फक्त थोड्या काळासाठी असले तरी। सुनीताला तिच्या मुलीची निरागस इच्छा समजली। शेवटी 6 वर्षांच्या मुलीसाठी जत्रा स्वप्नभूमीपेक्षा कमी नाही।
तिने राधाचे अश्रू पुसले आणि हळुवारपणे म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्या वडिलांशी बोलेन. त्या रात्री जेव्हा सर्वजण एकत्र बसले होते तेव्हा सुनीता रमेशला कुजबुजली, हे बघ, मुलगी हट्टी आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे राहू दे. आपण दोघेही तिच्यासोबत राहू. आपण तिला कधीही एकटे सोडणार नाही. जत्रा दरवर्षी येते पण तिच्या बालपणीच्या इच्छा दरवर्षी परत येत नाहीत. रमेशने सुनीताचे ऐकले, राधाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्याने हार मानली. त्याच्या डोळ्यात अजूनही काळजी होती, पण त्याच्या मुलीचे हास्य त्याच्यापेक्षा जास्त होते. राधाच्या आनंदाला सीमा नव्हती. ती धावत तिच्या वडिलांच्या मांडीवर उडी मारली आणि ओरडली, बाबा, तुम्ही सर्वोत्तम आहात. रमेशचे डोळे अश्रूंनी भरले. ती निघून गेली. तिने तिच्या मुलीला घट मिठी मारली, जणू काही गुप्तपणे काहीतरी अनुचित घडू नये म्हणून प्रयत्न करत होती. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळ पूर्णपणे वेगळी होती. सूर्याच्या पहिल्या किरणांनी आकाश सोनेरी रंगाने भरले असताना रमेशच्या घरात तयारी सुरू झाली. राधा रात्रभर उत्साहाने चांगली झोपली नव्हती. सकाळ होताच तिने तिचा सुंदर फ्रॉक घातला, केसांना 2 लहान वेण्या बांधल्या आणि हातात तिची आवडती बाहुली धरली. तिच्या डोळ्यांत एक चमक होती. आज तिचे स्वप्न अखेर पूर्ण होणार होते. रमेशने त्याची चमकदार आलिशान गाडी त्याच्या गाडीतून काढली. सुनीताने राधाच्या आवडत्या मिठाई तिच्या टिफिनमध्ये भरल्या आणि ते एकत्र निघाले. वाटेत राधा खिडकीतून बाहेर पाहत गाणी गुणगुणत राहिली. ती वारंवार म्हणत होती, बाबा, लवकर करा, मला डोलायचे आहे, मला आईस्क्रीम खायचे आहे. रमेश आणि सुनीता तिच्या निरागसतेवर हसले. लवकरच त्यांची गाडी मोठ्या जत्रेच्या मैदानावर आली. राधा हे पाहून आनंदाने उडी मारली. सर्वत्र रंगीबेरंगी दिवे दिवे, उंच झुले, खेळण्यांची दुकाने, मिठाईचा सुगंध आणि गर्दीचा आवाज. राधाला पंख असल्यासारखे वाटले. प्रथम ती फुगे विक्रेत्याकडे धावली. रंगीबेरंगी फुगे पाहून तिचे डोळे चमकले. रमेशने हसत तिला 2 मोठे फुगे विकत घेतले. नंतर ती आईस्क्रीमच्या दुकानात धावली आणि तिचा आवडता व्हॅनिला आईस्क्रीम विकत घेतला. सुनीताने तिला काळजीपूर्वक जेवू घातले. त्यानंतर ती तिच्या वडिलांचा हात धरून झुल्यांकडे धावली. मोठ्या झुल्याकडे पाहून ती थोडी घाबरली, पण नंतर मुलांच्या झुल्यावर बसली आणि हसायला लागली. प्रत्येक वेळी झुला वर जायचा तेव्हा ती हात वर करून ओरडायची, बाबा, मी किती उंच आहे ते पहा. रमेश आणि सुनीता तिच्या आनंदाने भारावून जायच्या. सुमारे 1 तास राधाने जत्रेचा पुरेपूर आनंद घेतला. कधीकधी ती बाहुलीच्या दुकानात थांबायची, कधीकधी ती चाट खाण्याचा आग्रह धरायची. तिचे हास्य आणि निरागसता संपूर्ण वातावरण आणखी सुंदर बनवत असे. पण जसे ते म्हणतात, आनंदात लपलेले दुःख अचानक समोर येऊ शकते. अगदी तसेच घडले. एका दुकानात गर्दी खूप होती. रमेश आणि सुनीता राधा कुठे आहे हे पाहण्यासाठी क्षणभर मागे वळून पाहत होते, जेव्हा ती गर्दीत गायब झाली. सुरुवातीला त्यांना वाटले की ती जवळच्या खेळण्यांच्या दुकानात गेली असेल, पण जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना राधा कुठेच दिसली नाही. सुनीताचे हृदय धडधडले. तिने घाबरून हाक मारली, राधा, राधा, तू कुठे आहेस प्रिये? रमेश लगेच गर्दीतून धावत गेला आणि प्रत्येक दुकानाची तपासणी करत होता. तो झुल्यांजवळ गेला आणि ओरडला. त्याने मिठाई विक्रेत्यांना विचारले, तुम्ही ती लहान मुलगी पाहिली का? पण सर्वत्र त्याला निराशाच मिळाली. गर्दीत त्याचा आवाज मंदावत होता, पण त्याचे हृदय तुटत होते. सुनीता अस्वस्थ होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. रमेशची प्रकृती इतकी वाईट होती की तो वारंवार हात जोडून लोकांना मदतीसाठी विनवणी करत होता, पण कोणालाही त्याच्या राधेचा पत्ता लागला नाही. जेव्हा त्यांनी संपूर्ण जत्रेत शोध घेतला आणि राधाचा पत्ता लागला नाही तेव्हा त्यांचे जग अंधारात बुडाले. ते जड अंतःकरणाने आणि आशाभंग पावलेल्या घेऊन घरी परतले, पण तिथे शांतता नव्हती. दुसऱ्या दिवशी रमेश पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. अनेक ठिकाणी बातमी आली. राधाचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये आणि पोस्टरमध्येही छापला गेला. पण दिवस गेले, आठवडे महिन्यांत बदलले आणि हळूहळू वर्षे गेली. राधा या जगातून गायब झाल्यासारखे वाटले. कोणतीही बातमी नाही, कोणताही पत्ता नाही. त्या दिवसापासून रमेश आणि सुनीता यांचे जीवन पूर्णपणे बदलले. त्यांचे भव्य घर आता शांततेत राहिले. मित्रांनो, काळाच्या ओघात 12 वर्षे उलटली. रमेशचा व्यवसाय आणखी वाढला होता, पण त्याच्या आयुष्यातून हास्य गायब झाले होते. त्याची मुलगी राधा गेल्यानंतर त्याचे हृदय रिकामे राहिले. प्रत्येक गर्दीत, प्रत्येक चेहऱ्यावर त्याला त्याच्या राधाची झलक दिसली, पण प्रत्येक वेळी तो निराश झाला.
एके दिवशी रमेश एका बिझनेस मीटिंगला गाडी चालवत होता. त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटी चहाची टपरी दिसली. तिथे सुमारे 16 वर्षांची एक मुलगी ग्राहकांना चहा देत होती. तिचा चेहरा थकलेला होता, पण तिच्या डोळ्यांत निरागसता आणि साधेपणा चमकत होता. रमेशची नजर तिच्यावर पडताच त्याचे हृदय धडधडू लागले. त्याला वाटले की त्याने तिचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे, जणू त्याच्यासमोर एक जुने स्वप्न जिवंत झाले आहे. तो गाडीतून उतरला आणि एक दीर्घ श्वास घेत तिच्याकडे पाहत राहिला. तिची चाल, तिचे वर्तन, तिची निरागसता आणि तिचे डोळे या सर्वांनी त्याला 12 वर्षांपूर्वीच्या त्याच्या राधाची आठवण करून दिली. रमेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजत नव्हते की नशीब त्याच्याशी खेळत आहे की त्याची हरवलेली मुलगी खरोखर त्याच्यासमोर उभी आहे. खात्री करण्यासाठी रमेश हळुवारपणे म्हणाला, मुली, कृपया मला चहा दे. मुलगी हसली आणि सहमत झाली आणि चहा बनवू लागली. जेव्हा ती चहाचा ग्लास घेऊन त्याच्याकडे आली तेव्हा रमेश तिच्याकडे पाहत राहिला. तोच निरागस चेहरा, तेच डोळे, तेच जखम, सर्व काही त्याच्या राधासारखे होते. त्या क्षणी रमेशला खात्री पटली की ही दुसरी कोणी नसून त्याची हरवलेली मुलगी आहे. पण आतापर्यंत फक्त रमेशच्या हृदयाने हे सत्य ओळखले होते. मुलीने तिच्या वडिलांना ओळखले नव्हते. तिच्यासाठी रमेश फक्त एक ग्राहक होता. ती मुलगी रमेशला चहाचा ग्लास देत मागे वळली तेव्हा रमेशचे हृदय तिला जाऊ देण्यास नकार देत होते. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिचे ओठ थरथर कापत होते. अचानक तिने थरथरत्या आवाजात हाक मारली, राधा. हे नाव ऐकून ती मुलगी घाबरली. तिची पावले थांबली, जणू कोणीतरी तिला पकडले आहे. तिला वाटले, हे नाव ओळखीचे वाटत आहे. तिचे हृदय एक धडधड चुकले. क्षणभर तिचा चेहरा फिकट पडला. हळूहळू तिने डोके फिरवले आणि आश्चर्याने रमेशकडे पाहिले. थरथरत्या आवाजात तिने विचारले, राधा कोण आहे? तू कोणाला हाक मारत आहेस? रमेशचे डोळे अश्रूंनी भरले. तो हळूहळू उभा राहिला आणि म्हणाला, मुली, तू राधा आहेस. माझी राधा. 12 वर्षांपूर्वी तू माझ्यापासून आणि तुझ्या आईपासून वेगळी झालीस. त्या गोऱ्या गर्दीत तू हरवलीस आणि तेव्हापासून आम्ही तुला सर्वत्र शोधत आहोत. आम्ही पोस्टर लावले, पोलीस तक्रार दाखल केली, प्रत्येक मंदिरात आणि मशिदीत प्रार्थना केली, पण तू कुठेही सापडला नाहीस. आणि आज नशिबाने मला तुझ्याकडे आणले आहे. मुलगी स्तब्ध झाली. तिच्या मनात मंद आठवणी तरंगत होत्या. एक प्रचंड मेळा, फुगे, झुले, तिच्या आईची मांदी, तिच्या वडिलांचा हात आणि मग अचानक सगळं काही नाहीसं झालं. भीती, आश्चर्य आणि निरागसता सगळं तिच्या चेहऱ्यावर चमकलं. ती थरथर कापत म्हणाली, खरंच मी ती राधा आहे. रमेशने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली आणि म्हणाला, हो मुली, तू माझी राधा आहेस. मी तुझा बाप आहे. रमेश हळूहळू पुन्हा उठला. त्याचे बालपण त्याच्या हृदयात खोलवर दडलेले होते. त्या विसरलेल्या आठवणी तुकड्यांच्या स्वरूपात बाहेर पडल्या. त्याचे ओठ थरथर कापत होते, अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्याला जाणवले की कदाचित नशीब त्याला त्याच्या खऱ्या घरी परत आणत आहे. राधाच्या डोळ्यात अश्रू आले आणि थरथरत्या आवाजात तिने विचारले, बाबा, इतक्या वर्षांनी तुम्ही मला कसे ओळखले? रमेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय भावनिक स्वरात म्हणाला, मुली, एक बाप आपल्या मुलीला कसे विसरू शकतो? तुला पाहताच माझे हृदय म्हणाले, हा चेहरा जवळचा आहे, माझ्याच रक्ताचा आहे. मला विश्वासच बसत नव्हता, पण एका भावनेने मला सांगितले, तू माझी राधा आहेस. म्हणूनच मी तुला चहा मागितला, जेणेकरून मी तुला अधिक काळजीपूर्वक पाहू शकेन. आणि तू जवळ येताच माझी नजर तुझ्या मानेवर पडली. तेच लॉकेट, तेच हार जे मी तुझ्या 6व्या वाढदिवशी माझ्या स्वतःच्या हातांनी तुझ्या डोक्यावर घातले होते. त्या क्षणी माझ्या मनाला खात्री पटली की तू माझी हरवलेली राधा आहेस. राधाने तिच्या थरथरत्या हातांनी लॉकेटला स्पर्श केला. तिचे डोळे भूतकाळातील अस्पष्ट प्रतिमांमध्ये हरवू लागले. पण अचानक तिचा चेहरा बदलला. ती घाबरून म्हणाली, बाबा, तुम्ही आत्ताच येथून निघून जा, नाहीतर काही लोक येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. रमेशला धक्का बसला. तिच्या डोळ्यात भीती आणि प्रश्न दोन्ही होते. ती घाबरून म्हणाली, ते कोण आहेत राधा? तुला कशाची भीती वाटते? ते कोण आहेत? रमेशचे डोळे अश्रूंनी भरले. त्याचे शब्द थरथरले, आणि त्या दिवशी जत्रेत तू कुठे हरवली होतीस मुलगी? मला सांग राधा, तुला काय झाले? राधा क्षणभर गप्प राहिली, जणू काही तिच्या मनात दडलेले दुःख बाहेर पडण्यास घाबरत होते. मग तिचा आवाज थरथरला आणि ती म्हणाली, बाबा, त्या दिवशी जेव्हा आम्ही जत्रेत फिरत होतो तेव्हा मी त्याच दुकानात उभी होते जिथे तुम्ही लोक काहीतरी खरेदी करत होता. मी तुमचे बोट धरले होते.
पण क्षणभर माझा हात सोडताच अचानक मागून एक माणूस आला. त्याने माझ्या तोंडाला ओला कापड दाबला. माझे डोळे जड झाले आणि मी बेशुद्ध पडलो. राधाच्या डोळ्यात अश्रू आले. जड अंतःकरणाने ती पुढे म्हणाली, जेव्हा मला शुद्धीवर आले तेव्हा मी या शहरातील एका अनोळखी परिसरात होते. त्यांनी मला जवळ ठेवले आणि सांगितले की जर मला जगायचे असेल तर मला काम करावे लागेल. तेव्हापासून मला या गाडीवर चहा विकायला लावले जात होते. बाबा, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज चहा विकतो आणि जर मी चहा विकला नाही तर मी जेवणही करणार नाही. हे माझे जीवन बनले आहे. गेल्या 12 वर्षांपासून राधाचा आवाज तुटला आणि ती रडत होती. रमेश तिला मिठी मारणारच होता तेव्हा राधा थरथरत्या आवाजात बोलू लागली, बाबा, मी बऱ्याचदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं मी कसा तरी पळून जाऊ शकेन. मी पळून कुठेतरी पोहोचू शकेन. पण माझी छोटी पावले किती दूर जाऊ शकतील? प्रत्येक वेळी त्यांनी मला पकडले, निर्दयीपणे मारहाण केली आणि मला या गाडीवर परत बसवले. बाबा, मी ओरडलो, मी रडलो. मी दररोज तुमची वाट पाहत होतो. मला तुमची आठवण येत होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राधाच्या डोळ्यांत अश्रू होते. तिचे शब्द बर्फाचे थंड आणि वेदनेने भरलेले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, हळूहळू वेळ निघून गेला. रोजचा छळ सवयीचा झाला आणि मग मी माझ्या जुन्या आठवणी, माझे बालपण, माझे घर विसरू लागलो. मला असे वाटू लागले की ही गाडी, ही रस्ता माझे खरे जग आहे. राधाचे वेदनादायक शब्द ऐकून रमेश पूर्णपणे निराश झाला. त्याचे हृदय आगीने जळत होते आणि अश्रू अनियंत्रितपणे वाहत होते. त्याने ताबडतोब त्याच्या मोबाईल फोनवर पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. थोड्याच वेळात सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या आल्या. पोलीस निरीक्षक रमेशजवळ गेले आणि म्हणाले, तू तक्रार दाखल केलीस का? कृपया मला संपूर्ण कहाणी सविस्तर सांगा. रमेश ओरडला, ही माझी मुलगी आहे. ती 12 वर्षांपूर्वी जत्रेतून बेपत्ता झाली होती. या क्रूर लोकांनी तिचे अपहरण केले आणि तिला येथे काम करण्यास भाग पाडले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्या मुलीला विचारू शकता. निरीक्षकाने राधाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाला, मुली, मला खरे सांग. या लोकांनी तुला इथे ठेवले होते का? हा माणूस खरोखर तुझा बाप आहे का? राधा सुरुवातीला थरथर कापाई. तिचे डोळे भीतीने भरले, पण तिने रमेशचा हात घट्ट धरताच तिला धैर्य मिळाले. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, हो साहेब, हे माझे बाबा आहेत आणि माझ्यासोबत जे घडले ते त्याने तुम्हाला सांगितले होते. मी 12 वर्षांपूर्वी जत्रेत हरवले नव्हते, माझे अपहरण झाले होते. या लोकांनी तोंडावर कापड दाबून मला बेशुद्ध केले आणि नंतर मला इथे चहा विकण्यास भाग पाडले. जर मी काम केले नाही तर ते मला मारहाण करतील आणि मला जेवणही देणार नाहीत. हे ऐकून गर्दीतील लोकांचे चेहरे रागाने आणि संतापाने भरले. सर्वजण एकमेकांना म्हणू लागले, अरे देवा, त्यांनी इतक्या लहान मुलीसोबत हे केले. त्यांना कठोर शिक्षेची पात्रता आहे. पोलीस निरीक्षकाने ताबडतोब आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिला, त्या सर्वांना पकडून गाडीत बसवा. त्यांना आज पोलीस स्टेशनमध्ये नेले जाईल आणि त्यांची एकमेव जागा तुरुंगात असेल. अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना एक एक करून पकडले. त्यांच्या हातांना हातकड्या लावण्यात आल्या. ते सुटण्यासाठी धडपडत होते, पण आता त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पोलिसांनी त्यांना गाडीत बसवले. निरीक्षक रमेशकडे वळला आणि म्हणाला, आता काळजी करू नकोस. तुझी मुलगी सुरक्षित आहे आणि हे करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. हे ऐकून राधाचे डोळे वर्षानुवर्षे अश्रूंनी भरले. ती रमेशला मिठी मारण्यासाठी धावत गेली आणि ओरडली, बाबा, कृपया मला पुन्हा कधीही सोडून जाऊ नका. रमेशने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, नाही मुली, आता तुला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. रस्त्यावर उभे असलेले लोकही राधाचे आयुष्य आनंदाने भरून जावो अशी प्रार्थना करत होते. पोलीस गेल्यानंतर आणि गुन्हेगारांना तुरुंगात टाकल्यानंतर रमेशने त्याची मुलगी राधाचा हात धरला, तिला आपल्या गाडीत बसवले आणि घरी गाडी चालवली. संपूर्ण वाटेत रमेशने राधाच्या निष्पाप चेहऱ्यावर नजर ठेवली. 12 वर्षांचे वेगळेपण, 12 वर्षांचे दुःख आणि 12 वर्षांची वाट पाहणे, हे सर्व त्याच्या हृदयातून प्रत्येक क्षणी बाहेर पडत असल्याचे दिसत होते. घराच्या अंगणात गाडी थांबली तेव्हा राधाची आई सावित्री दाराशी उभी होती. रमेशने राधाचा हात धरला आणि तिला आत नेले. सावित्रीची नजर किशोरवयीन मुलीवर पडली. सावित्रीचे हृदय धडधडत नव्हते. तिचा चेहरा आश्चर्याने आणि प्रश्नाने भरला होता. ती हळूहळू पुढे सरकली आणि राधाकडे लक्षपूर्वक पाहत राहिली.
तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण ती कोण आहे हे तिला समजत नव्हते. सावित्रीने विचारले, रमेश, ही मुलगी कोण आहे आणि ती तुझ्यासोबत का आली आहे? सावित्रीने थरथरत्या आवाजात विचारले. रमेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि राधेचा हात सावित्रीकडे पुढे करत म्हणाला, सावित्री, ही दुसरी कोणी नसून आमची राधा आहे. आमची हरवलेली मुलगी. बघ, देवाने आम्हाला शेवटी आमच्या मुलाशी पुन्हा जोडले आहे. सावित्रीचा श्वास थांबल्यासारखा वाटला. तिचे शरीर थरथर कापत होते आणि ती अविश्वासाने राधाकडे पाहू लागली. हळूहळू थरथरत्या हातांनी तिने राधेच्या चेहऱ्याला स्पर्श केला, जणू काही त्या स्पर्शाने वर्षानुवर्षे तहान भागणार होती. दुसऱ्याच क्षणी ती रडत रडत राधाला मिठी मारली. राधा, माझ्या बाळा, मी तुला सर्वत्र शोधले आहे. मंदिरे, मशिदी, गल्ली, पोलीस स्टेशन, पोलीस चौकी, अशी कोणतीही जागा उरली नाही जिथे मी तुझे नाव घेतले नाही आणि विनवणी केली नाही. प्रत्येक सण, प्रत्येक वाढदिवस तुझ्या आठवणीने माझे हृदय दुखत असे. मी कधीही देवाकडे तक्रार केली नाही. मी फक्त प्रार्थना केली की माझी राधा कुठेही असो, ती सुरक्षित राहो. आणि बघ, आज तू माझ्या समोर, माझ्या मांडीवर आहेस. आई आणि वडील दोघेही रडले. रमेश जवळ उभा राहून ते दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते, पण त्याच्या हृदयाला शांती मिळाली. त्या दिवसापासून त्या घरातील जग बदलले. राधा तिच्या खऱ्या घरी परतली. 12 वर्षांचे दुःख नाहीसे झाले, त्याची जागा प्रेम आणि आपुलकीने घेतली. आई सावित्रीने राधाला कधीही तिच्या नजरेतून जाऊ दिले नाही. रमेशने आपल्या मुलीला त्या 12 वर्षात हिरावून घेतलेले सर्व आनंद देण्याचे वचन दिले. हळूहळू घरात आनंद परत आला. राधाने अभ्यास सुरू केला आणि तिची स्वप्ने पूर्ण करू लागली. शेजारचे लोकही म्हणाले, देवाचा अद्भुत चमत्कार पहा, ज्याने हरवलेल्या मुलीला तिच्या खऱ्या घरी परत आणले आहे. वेळ गेला, पण त्या कुटुंबासाठी प्रत्येक दिवस उत्सव बनला. आता भीती नव्हती, वेदना नव्हती, फक्त प्रेम, आपलेपणा आणि आनंदाने भरलेले जीवन. आणि म्हणूनच वर्षानुवर्षे अडचणींनंतर रमेश, सावित्री आणि राधा यांचे आयुष्य नव्याने सुरू झाले. अशी सुरुवात जिथे वेळ किंवा नशीब कुटुंबाचे बंधन तोडू शकले नाही. मित्रांनो, जर या व्हिडिओने तुम्हाला स्पर्श केला असेल, जर या भावनिक कथेने तुमच्यामध्ये नातेसंबंधांचे मूल्य आणि कुटुंबाचा खरा अर्थ जागृत केला असेल, तर आम्ही एक छोटीशी विनंती करू इच्छितो. कृपया हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशा आणखी कथा आणण्यास सक्षम करतो. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंच्या सूचना मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि सोशल मीडियावर नक्की शेअर करा. कोणाला माहीत आहे, ही कथा दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करू शकते आणि त्यांचे जीवन बदलू शकते. आणि हो मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते खाली दिलेल्या कमेंट्समध्ये सांगा. तुमचा अभिप्राय ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. लक्षात ठेवा, तुमचे लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स हे खरे आशीर्वाद आहेत जे या कुटुंबाची वाढ करत राहतात. म्हणून आमच्याशी जोडलेले रहा आणि अशा हृदयस्पर्शी कथांचा भाग रहा.